तर सध्या बघा आता तुरीचा सीझन चालू आहे, तर सगळीकडे तुरीच्या शेंगा अवेलेबल आहेत. तर म्हटलं चला तुरीच्या शेंगांची वेगळी अशी भाजी बनवूया. तर शेंगा आहेत ना स्वच्छ निवडून घेतल्या, म्हणजे दाणे काढले. आता चांगले चांगले निवडून घेतले. आता धुवून घेतलेले आहेत. ते कढईमध्ये तेल टाकून घेतलं. आता त्याच्यामध्ये हे तुरीचे जे दाणे आहेत ते टाकून घेतले. व्यवस्थित परतवून घ्यायचे ते बरं का. याच्यात आहे ना आपल्याला भरपूर लसूण टाकायचा आहे, मिरच्या टाकायच्या आहेत आणि कोथिंबीर टाकायची आहे. आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं पुन्हा एकदा. आता हे गॅसची फ्लेम आहे ना बंद करून घ्यायची आणि हे मिक्सरमध्ये आहे ना वाटून घ्यायचं. तर आता हे मिश्रण आहे ना व्यवस्थित वाटलेलं आहे. आता पुन्हा कढईत मी तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे, थोडीशी हळद टाकायची, हिंग टाकायचं आहे. आता आपण याच्यात आहे ना मिरच्या टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे लाल मसाला वगैरे टाकायची गरज नाही आहे. आता याच्यात आहे ना आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं. व्यवस्थित असं परतवून घ्यायचं बरं का. आणि याच्यात आहे ना आता मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आणि तेच पाणी इथं वापरायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. एक छानशी उकळी काढून घ्यायची बरं का. आता हे ना मस्त उकळायला ठेवलेलं आहे. मी मीठ टाकून घेतलं, छान अशी उकळी काढली. तर बघा मस्त इथं तुरीच्या शेंगांची आमटी अशी तयार झालेली आहे. खूप सुंदर लागते बरं का चवीला. एकदा तरी या पद्धतीने जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. बाय.